नमस्कार महाराष्ट्र, माझं नाव अमृता कुलकर्णी. मी प्रोफेशनल जर्नलिस्ट आणि नॉन अब्युझिव्ह रोस्टर. मी आज तुम्हाला प्रोफेशनल वे मध्ये अपमान कसा करायचा ते शिकवणार आहे. नमस्कार महाराष्ट्र, मी जुली, एटिकेट ट्रेनर आणि प्रोफेशनल स्टायलिस्ट. सो आज मी तुम्हाला शिकवणार आहे हाऊ टू इट समोसा. मला काय शिकायचं या गोष्टीची सुद्धा मी ट्युशन फीस पे केली होती, पण आता हे तर मला नक्की शिकायचं नाहीये. सो फर्स्ट ऑफ ऑल बटर नाईफने कट करायचा अँड देन सॉस हा बटर नाईफने असा लावायचा. देन यू कॅन ईट. जर तुम्हाला अशामध्ये इंटरनेट टाकून रिग्रेट होत असेल तर तुम्ही 100% या पोरीचा व्हिडिओ बघितलाय. पण आयुष्यातला 1 मिनिट, मौल्यवान 1 मिनिट तुम्ही अशी गोष्ट शिकण्यामध्ये वाया घालवलाय जी गोष्ट शिकायची तुम्हाला मुळात काही गरजच नाही. लोकांना फुकटचा सल्ला आणि फुकटचं ज्ञान अजिबात देऊ नये, कारण त्याची किंमत राहत नाही. आणि फुकटचे शिष्टाचार तर त्याहून शिकवू नयेत. भेटा यांना. यांचं नाव आहे जुली पॉली. स्वतःच्या इंस्टाग्रामच्या नावामध्ये 0% एटिकेट्स आहेत, पण लोकांना एटिकेट्सचे धडे तर असे देत आहेत जसं काही फॉरेन रिटर्न आहेत. फॉरेनची पकडापकडी खेळतात मागचे 4 महिने. या जुली मॅडम तुम्हाला शिष्टाचार शिकवतात, ज्याची आपल्या अख्ख्या आयुष्यामध्ये 4% सुद्धा गरज नाहीये. आणि हा कुठला अभ्यासक्रम पण नाहीये की जो आपल्याला परीक्षेमध्ये येणार आहे. नमस्कार महाराष्ट्र, मी जुली, एटिकेट ट्रेनर अँड प्रोफेशनल स्टायलिस्ट. सो आज मी तुम्हाला शिकवणार आहे हाऊ टू इट चिकू. स्वतःच्या डोक्याचा एकदम इन्शुरन्स करून घे, कारण या जगामध्ये सगळ्यात जास्त डॅमेज तीच एक गोष्ट आहे. व्हिडिओ अपलोड केल्या लगेचच क्लेम करू शकतेस. चला तर मागच्या व्हिडिओ मध्ये करपावून टाकूयात कायच्या काय असा वेडेपणा करणाऱ्या जुली मॅडमला. कारण व्हिडिओ मध्ये मी रोस्ट नाही करत, मी पार करपवते, कारण माझा पॅटर्नच वेगळा आहे. बटर नाईफ घ्यायचा, सिंपल स्पून त्याने असं सेटल करायचं अँड मिडलमधून कट करायचा. देन वी हॅव सेम 2 पार्ट. सो फर्स्ट कोणताही पार्ट हँडमध्ये घ्यायचा आणि तुमच्या डॉमिनंट हँडने स्पून. त्या जगामध्ये तुम्ही किती रिकामटेकडे आहात. म्हणजे आजगरासारखं खाऊन पिऊन झोपून राहता, आईचा मार खाता, बापाचा बेल्टनी मार खाता, टवाळक्या करता पोरं सोरांमध्ये किंवा गावाच्या पारावरती जाऊन अमेरिकेच्या राजकारणाच्या गप्पा करतात. चला, एक वेळेस ते सुद्धा एक्सेप्टेबल आहे, पण ही जे शिकवते ना ते अजिबात एक्सेप्टेबल नाहीये. हाऊ आर यू? मी जुली, एटिकेट ट्रेनर अँड स्टायलिस्ट. सो आज मी तुम्हाला शिकवणार आहे हाऊ टू इट चटणी. जर चुकून तुमच्या घरचे तुम्हाला म्हटले की पोरांनो फावल्या वेळामध्ये एखादा छंद जोपासा, तर कधी कधी नसतंय घ्यायचं ते सिरियसली, कारण हे भयानक छंद आहे हा लोकांना शिकवण्याचा. चटणी घ्यायचं पण मॅनर्स आहे ते तुम्ही प्लेटमध्ये ठेवा, डिशमध्ये. त्याचा फक्त असा पार्ट तोडा आणि असं खा, जेणेकरून ते खाली पडणार नाही आणि तुम्हाला दुसऱ्या हाताने सावरवं नाही लागणार. तुम्ही एक काम करा, घरातली फिटिंग उकलून काढा, ओल्या फडकेने ती पुसून काढा, चापफुल्या खेळा, दगड खेळा, काय माती खेळायची ती खेळा, खेळ भांडे खेळा एका वेळेस. पण हे इंस्टाग्राम अजिबात खेळू नका. हिने आता रिसेंटली एक व्हिडिओ टाकला होता ज्यामध्ये ही लोकांना हगायचं कसं, हो म्हणजे हक कसं करायचं हे ती शिकवत होती. आपण बघतो जेव्हा आपण कोणाला हक करतो तेव्हा आपण डिरेक्टली आपल्या चिपचा कॉन्टॅक्ट त्यांच्याशी आणायचा नाही, चिपकवायचा नाही, हात पकडायचा आणि डिस्टन्स ठेवून जस्ट फॉर्मॅलिटी म्हणून असं करायचं. काय गरज आहे, अक्षरशः एवढ्या रात्री रातकिडे किरकिर 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 करतायत, पण बाईला कॉन्टेंट बनवायचं. अगं नाही ग, काय गरज नाही या गोष्टींची. म्हणजे उगाचच कशाला असं नाही ग. 4-5 महिन्यानंतर भेटलेल्या मित्राला मैत्रिणीला जोपर्यंत कडकडून अशी गळा भेट घेत नाही तोपर्यंत भरत मिलापचं सुख भेटत नाही. सो आज मी तुम्हाला शिकवणार आहे प्रोफेशनल मीन्स मॅनर्स फुडी. तर आपल्याला कुठे शिंक आली तर ती कशी करावी आणि कसं शिंकावं थोडक्यात लोकांमध्ये. सो मोस्ट ऑफ द पीपल आपण बघितलं असेल, शिंक आली तर डिरेक्टली हे आपण असं शिंकतात किंवा काही लोक असं शिंकतात. तर हे दोन्ही बॅड मॅनर्स आहेत. शिंकताना हे हँड कधीच यूज करायचे नाही. शिंकताना डॉमिनंट जो हँड आहे त्याच्या अपोजिट हँडच्या कॉर्नरला शिंकायचं, लाईक दिस. जुली मॅडम, आमच्याकडे कोणी एवढं प्रोफेशनल वे मध्ये शिंकत नाही हो. आमच्याकडे पोरी असे शिंकतात छी छी, आणि आमच्याकडचे पोरं जे आहेत ना ते असे शिंकतात. आणि सकाळी सकाळी गार्डन मध्ये जेव्हा तुम्ही एखादे काका बघाल ना ते हरे राम पांडुरंग वासुदेव हरी 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 हरी, असं एकंदरीत शिंकण्याची आमच्याकडे परंपरा आहे. आणि सगळ्यांच्या घरी छान छान फराळाचं बनवतच असणार. सो खूप लोक एकमेकांना फराळासाठी बोलवतात आणि तेव्हा काही लोक असतात डिरेक्टली असं लाडू घेतात, आवडून पूर्ण खातात आणि मग इकडे तिकडे चिटकलेलं असतं. सो हे खूप मॅनर्सलेस दिसतं. तर लाडू खाताना कधी पण आधी त्याचे असे 2 पार्ट करा आणि दे असं खा. असं खाल्ल्यामुळे तुमच्याला इकडे तिकडे लागेल आणि ते विथ मॅनर्स काहीतरी दिसतात. अरे अरे ताई, तुझे ओठ इथे आले, इथे इथे
आले तुझे ओठ? अरे फिल्टर लावलंय का? फिल्टर वापरण्याचे काही एटिकेट्स नाहीयेत का ताई? म्हणजे आपण काही खातोय आणि मग तिथे लिपस्टिक आली ते बरोबर दिसत नाहीये. कसं आहे माहिती का, तू जर वॉटरप्रूफ आणि स्वेट प्रूफ मेकअप केला असता तर तुला गरज नसती पडली फिल्टर लावायची. याच्यासाठी ना फेसेस कॅनडाचा मेकअप वापरायला पाहिजे. तर आता गरमी वाढते आणि मेकअप करून बाहेर गेल्यानंतर मेकअप पूर्ण मेल्ट होतो. त्यामुळे मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे फेसेस कॅनडाचा हे 3-in-1 फाउंडेशन आणि मेकअप फिक्सर. तर मी माझा फेस जो आहे तो पूर्ण प्रेप करून घेतलेला आहे आणि आता आपण फेसेस कॅनडाचं हे 3-in-1 फाउंडेशन लावूयात. फाउंडेशन, सनस्क्रीन आणि मॉइश्चरायझर हे सगळं तुम्हाला एकाच प्रोडक्ट मध्ये भेटेल. त्यामुळे तुम्हाला खूप साऱ्या लेअर लावून बाहेर जायची देखील गरज नाहीये. आता मी फाउंडेशन लावून घेतलेलं आहे. आता मी माझा उर्वरित मेकअप करते आणि तुम्हाला वॉटर टेस्ट करून दाखवते. तर माझा उर्वरित मेकअप झालेला आहे. आता फक्त लावायचा आहे मेकअप फिक्सर. मेकअप फिक्सर पूर्णपणे सुकलेला आहे आणि असं तर मेकअप अजिबातच निघत नाहीये. आता आपण करूयात वॉटर टेस्ट. तर माझ्याकडे आहे पाणी. हे जे फाउंडेशन आहे ते मीडियम टू फुल कव्हरेज आहे आणि यावरती मी पाणी मारले पण कुठल्याही प्रकारचा मेकअप हा टिश्यू वरती ट्रान्सफर झालेला नाहीये. वाव. हो मग वाट कसली बघताय? लिंक माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. जा आणि तुमचं हे 3-in-1 फाउंडेशन आणि मेकअप फिक्सर आत्ताच ऑर्डर करा. ज्यांच्या इंस्टाग्राम फीड वरती आजपर्यंत ही पोरगी आली नाही तर तुम्ही खूप लकी आहात. पण ज्यांच्या आली आहे त्यांनी स्वतःच्या जगण्यावरती आणि अस्तित्वावरती एकदा का होईना पण नक्की संशय घेतलेला आहे. म्हणजे या लोकांचे जगण्याचे जे नियम आहेत ते काहीतरी निराळेच आहेत. यांना बघून आपण चुकीचं आयुष्य जगत होतो की काय असा मला भास व्हायला लागला. तिच्याकडे त्या प्रॉब्लेमचं सोल्युशन आहे जे प्रॉब्लेम कधी अस्तित्वातच नव्हते. नमस्कार. सो आज मी तुम्हाला शिकवणार आहे डेअरी मिल्क चॉकलेट कशी खायची. चॉकलेट यावरती ठेवायचा आणि असं चॉकलेट खायचं. या पोरीचं जगणं मुळात वेगळंच आहे. ही या प्लॅनेटची नाहीये, काहीतरी वेगळाच एलियनचा विषय आहे. तिचा इंस्टाग्राम, समोसा, कचोरी, वडापाव, लसूण, अद्रक हे सगळं वेगळ्या प्लॅनेट वरून येतंय. तुम्हाला खूप कॉलेज की आम्हाला सीताफळ खायचं शिकवतो. सीताफळचा सीजन आहे. तुम्ही शिकवत आहे. हे आहे सीताफळ. ए पोरी, सीताफळ नाही ग, सीताफळ येते. सीताफळ. एक काम कर, शाळेत जा, क ख ग घ उजळणी, फळांची नावं, रामफळ, हनुमान फळ, त्याच्यानंतर आणखी कोणते फळ असतील त्याचे नावं व्यवस्थित पाठ कर आणि मग लोकांना शिष्टाचाराचे धडे दे. ही जे शिकवते ते शिकण्याच्या मुळात कुणाला का गरज पडावी आणि जर पडत असेल तर तुमचा मेंदू काढा, वॉशिंग मशीन मध्ये टाका, हार्पिक टाका, त्याच्यावर व्हॅनिश लिक्विड टाका, उन्हात वाळू घाला आणि मग लावा. गरज आहे या गोष्टींची. शहर म्हणजे हिनं चक्क लोकांना पाणी कसं प्यायचंय हे देखील शिकवलंय. ग्लासने, बॉटलने. हाय गाईज, हॅलो. आज मी तुम्हाला शिकवणार आहे बॉटलने पाणी पिण्याचे एटिकेट. तुम्हाला खूप सारे मेसेज आले आहेत की हाऊ टू ड्रिंक वॉटर. चलो ठीक आहे, तुम्ही मजाकमध्ये विचारलं. याचे पण काही मॅनर्स असतात. जेव्हा तुम्ही बॉटलने पाणी पितात तेव्हा खूप लोक डिरेक्टली असं पूर्ण करून पाणी पितात. असं अजिबात पाहिजे नाही. बाई, बरं झालं सांगितलं की बॉटलनी पाणी कसं प्यायचं. आतापर्यंत त्या गोष्टीतल्या कावळ्याचा आदर्श घेत होते मी. बॉटलमध्ये दगड टाकायची, पाणी वर आले किती पाणी प्यायची. अरे अरे अरे, किती किती चुकीचं आयुष्य जगत होते आतापर्यंत मी. आणि काही लोक तर चक्क तहान लागल्यावर विहिरीतच उडी खायचे ग. तुम्ही शिकवते ते बघा. असं 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 ते बघा. एक मिनिट, त्या गोष्टीतल्या कावळ्याला तूच शिकवले होते का काय एटिकेट्स की दगड टाका, पाणी वर येईल आणि मग ते प्या? तूच होती ना ती? खरं खरं सांग. बॉटलने पाणी असं पितात म्हणजे एक लिप इथे ठेवायचा, एक खाली ठेवायचा आणि असा सिप घ्यायचा. थँक्यू सो मच. आता बघा मी पाणी पिते, हे बघ. वरून पाणी पिल्यानंतर अजून 4 लोक या बॉटलनी पाणी पिऊ शकतात. मला एक सांग, तुझे जर एटिकेट्स वापरले तर ते पाणी अन्ननलिकेत येतं आणि आम्ही जर पिलं तर फुफसात जातं. असं काय आहे का? तुला एक पुढचं कॉन्टेंट देऊ का? लोकांनी गायछाप कशी खायची, कशी म्हणायची आणि कसं व्यवस्थितपणे तोंडामध्ये टाकायची हे एकदा तू लोकांना शिकव. म्हणजे परफेक्ट व्हायरल होईल बाई व्हिडिओ. कारण कसं आहे माहिती का, आपल्याकडच्या लोकांना सकाळी सकाळी होतच नाही विदाऊट गायछाप. पण तुला खरं एक सांगू का, तुझी ना ऑडियन्सच मुळात चुकीची आहे. या पोरीकडून शिष्टाचाराचे धडे नेमकं कोण गिरवून घेतंय? कुणाला याची गरज आहे मला कळत नाही. कारण हिच्या कमेंट बॉक्स मध्ये अजिबात कुणाला याची गरज वाटत नाही असं दिसतंय. या व्हिडिओ खाली एक कमेंट आली आहे, मॅडम माझ्या हात नाही येत, मी पाणी कसं पिऊ? कमेंट व्हॉइस रेकॉर्डरनी केली आहे, प्लीज रिप्लाय द्या. नाहीच इन्फॉर्मेशन, प्लीज डिलीट कर. बहन, तू ना खूप चुकीच्या जागेवरती तुझा मेंदू खर्च करते. खरं सांगते तुला, तुझी ऑडियन्स खूप वेगळी आहे. ही तुझी ऑडियन्स नाहीये. सो माझ्या बनानावाला व्हिडिओला तुम्ही खूप प्रेम दिलात आणि तिकडे खूप कमेंट केलात की मला दुसरे व्हिडिओ सांगा आणि दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगा अदर फ्रूट कसे खातात. बरेच जण, कोणते बरेच जण ते जरा एकदा समोर आण बरं त्यांना. मी त्यांना विचारते की तुम्ही कोणत्या सुकलेल्या मेथ्यांचे नशे करत आहात आणि तुला कमेंट करत आहात, जिली मॅडम आम्हाला आज हे खायला शिकवा, जिली मॅडम आम्हाला आज ते खायला शिकवा. कोण आहेत ते लोक? आण जरा समोर. ही पोरगी चाकू, चमचा आणि सुरी याच्यासोबत ऑब्सेस्ड आहे. ही कशामध्ये चाकू, चमचा आणि सुरी घुसवल याचा काहीच नेम नाहीये. म्हणजे या पोरीने जर उद्या दसऱ्याच्या दिवशी या गोष्टींची पूजा केली तर अजिबात नवल बाळगू नका. कारण इथं फक्त एवढंच काय ते शस्त्र आहे. सो आज आपण बघूया किवी फ्रूट कसा खातात. सो फर्स्ट ऑफ ऑल नाईफने एक साईड सेटल करायची आणि हा पार्ट कापून घ्यायचा. त्याला
राईट साईडने सेटल करायचं आणि त्याला आपण स्पूनने असं खाऊ शकतो. किवी. ही पोरगी ना पाणीपुरी सुद्धा काटा चमचाने खात असेल आणि नंतर ते पाणी असं पित असेल. काय येडेपणा आहे हा, काय येड धुल्लेपणा आहे हा, कशासाठी आहे हे सगळं? इतके अखंड रिकामटेकडे लोक या जगामध्ये कसे काय असू शकतात? सो आज मी तुम्हाला शिकवणार आहे हाऊ टू इट गुलाबजामुन. मला माहिती आहे मोस्ट ऑफ द इंडियन लोकांना गुलाबजामुन खूप आवडतात. सो हे एक इंडियन डेझर्ट आहे आणि याचं पण खायचे काही मॅनर्स असतात. सो फर्स्ट ऑफ ऑल हे फोकने खायचं असतं. हे फोक एव्हरी टाइम असं न पकडता असं पकडायचा आणि गुलाबजामुनला हे हाफमध्ये कट करायचा आणि देन लाईक दिस यू कॅन ईट गुलाबजामुन. ए तसा नाहीत खात गुलाबजामुन. ऐक, हे प्रेम आहे माझं, ठीक आहे? गुलाबजामुनच्या व्हिडिओ खाली असल्या असल्या खत्री कमेंट केल्यात लोकांनी की 10 गुलाबजामुन होते, हा व्हिडिओ पाहून खात होतो. माझा एक संपायच्या अगोदर माझ्या मित्रांनी गपकन काढला. त्यामुळे स्टार व्हिज्युअल एज्युकेट ट्रेनर अँड प्रोफेशनल स्टायलिस्ट. सो आज मी तुम्हाला शिकवणार आहे हाऊ टू इट वडापाव विथ स्पून अँड नाईफ. मला एक सांग, गाड्यावरती वडापाव खायला जात असताना आपले हे शस्त्र आय मीन चाकू आणि सुरी घेऊन जाणं गरजेचं आहे का? कारण आमच्याकडच्या गाड्यावाल्या काकांना जर म्हटलं की काका एक वडापाव आणि सोबत एक स्पून आणि चाकू द्या, आमचे काका काय म्हणतील माहितीये का? हे घे 10 रुपये आणि कडाकडाने घरी जाय. फर्स्ट ऑफ ऑल सेटल करा आणि मिडल मधून कट करा अँड देन एक बाईट कट करा अँड लाईक दिस यू कॅन ईट वडापाव. अच्छा, वडापाव असा खायचा असतो का? चला मग जाऊन खाऊन येऊ वडापाव. एक वडापाव. हेलो, मेरी एक टांग नकली है. मैं हॉकी का बहुत बड़ा खिलाड़ी था. आता हे अख्खा केक हवऱ्यासारखं खाताना कुठे गेले होते टिकेट्स? छोटासा पीस बाहेर काढायचा, चमच्यानी हळूच खायचा. कुठे गेले ते तिकीट्स? भला हावरटासारखं कधी न मिळाल्यासारखं खात बसली ते. इथं कुठे जातात तुमचे तिकीट्स? या त्याच पोरी असतात ज्या कुणी आजूबाजूला नसताना कोपऱ्यापर्यंत आलेल्या जेवणाचा ओघळ असं चाटून खातात. हॅलो एव्हरीवन. सो मी आज सगळ्यांना शिकवणार आहे प्रोफेशनल वे मध्ये बनाना कसा खाता. बळजबरी अंगात घुसवलेला पुणेकर नाही जमत आहे. ते बनाना नाहीये, मनाना नाहीये, ते बनाना आहे. तुझ्या अख्ख्या ज्या रील आहेत ना त्याच्यामध्ये न आणि ण याच्यामध्ये भयंकरच गफलत झालेली. उगाचच कशाला त्या शिष्टाचाराचे आव्हानाचे, सुशिक्षित भाषेचे आव्हानाचे? नसेल जमत तर काही गरज नाहीये. आणि तू ते बनाना आणि सफरचंद यांची गोष्ट नाही ऐकलेली का? जर ऐकली असती तर तुला कळलं असतं की नेमकं बनानाला कसं खातात. माझ्या राईट हँडमध्ये आहे फोक आणि लेफ्ट हँडमध्ये आहे बटन आहे. सो आपण बघूया प्रोफेशनल वेमध्ये बनाना कसा खाणार. सो फर्स्ट ऑफ ऑल याने सेटल करायचा आणि हा पार्ट कापून घ्यायचा. त्यानंतर बनानाचा हा पण पार्ट कापून घ्यायचा आणि हे दोन पार्ट साईडला ठेवायचे. त्यानंतर याला सेटल करून ही साईड कट करून घ्यायची आणि मग एकदम स्लाइटली बनानाचा कवर वरतून आणि खालून साईडला करून घ्यायचा. त्यानंतर बनानाचे छोटे स्लाइस करायचे आणि हा स्लाइस रेडी आहे खाण्यासाठी. असेच रॅन्डमली एक एक स्लाइस करून आपण खाऊ शकतो बनाना. थँक्यू सो मच. परत एकदा सांगते की फोर्क हा लेफ्ट हँड मध्ये पकडतात. आणि जर माझ्या आईनं मला हे असं सगळं करताना पाहिलं तर माझी आई बेलनं, चाकू, त्याच्यानंतर एखादं पातेलं असं जे काही भिर फेकून मारेन ना, मला टेंगुळ आल्याशिवाय राहणार नाही. हे अशाच एखाद्या केळीच्या सालट्यावरून पडली असणार ग तू लहानपणी. त्याच्यामुळे हे सगळे प्रकार, दुसरं काय नाही. जे सगळे रील आहेत ना ते आउट ऑफ लीग, आउट ऑफ सिलेबस, म्हणजे आउट ऑफ दिस वर्ल्ड आहेत डायरेक्ट. आज मी तुम्हाला शिकवणार आहे प्रॉपर वे टू ईट आईस्क्रीम. खूप लोक बघतो आपण जेव्हा आईस्क्रीम कोन मध्ये घेतात तेव्हा असे लीक करून खातात. सो हा खूप मॅनर्सलेस वे आहे. तुम्ही आईस्क्रीम कप मध्ये घ्या किंवा कोन मध्ये घ्या. ऑलवेज स्पून यूज करा आणि विथ स्पून असं खा. काय प्रोफेशनल बावळट पोरगी ही. अगं आईस्क्रीम असं कोण खातं? एक मिनिट ऐक माझं, ऐक. जर समजा ही आईस्क्रीम स्पूननी खायची तर मग कोन मध्ये कशाला घेतली? अशी आईस्क्रीम कोण खातं आणि मग कोण खाताना कसा खायचा? इकडे एक जागतिक
शौचालय महाविद्यालय इथली तर डिग्री नाहीये ना ही. जुली मॅडम एक काम करा, एकदा इंस्टाग्राम अकाउंट प्रोफेशनल वे मध्ये कसं बंद करायचं याचा प्रात्यक्षिक करून दाखवा बरं तुमच्या अकाउंट वरून. हिच्या व्हिडिओ खाली एक जणांनी कमेंट केली होती, तुझा व्हॉट्सअप नंबर दे म्हणे, तुला प्रोफेशनल वे मध्ये ब्लॉक करायचंय. आज मी तुम्हाला शिकवणार आहे प्रोफेशनल वे मध्ये, म्हणजे की झेब्रा क्रॉसिंग, रोड क्रॉस करायचे काही एटिकेट्स आणि मॅनर्स. तो तुम्ही झेब्रा क्रॉस करताना ऑलरेडी झेब्रा क्रॉसवर असता तर तुम्हाला गाड्यांना हात करायची अजिबात गरज नाहीये. पण हो, तुम्ही जाताना तुमच्यासाठी गाड्या थांबलेल्या असतात म्हणून तुम्ही त्यांना थँकफुल राहा. आमच्याकडे झेब्रा क्रॉसिंग दिसली ना तर अगोदरच लोक त्याच्या पुढे गाडी लावतात आणि सुंदर पोरगी दिसायला लागली तर अजूनच स्लो गाडी होते लोकांची. जर असं थँक्यू म्हणत जर गेले ना मी तर सगळ्या गावभराचा उतडा दारात येऊन बसेल. दुसऱ्या दिवशी स्लोली रस्ता क्रॉस केला ना तर 14व्याला लोक येतील गोड जेवणाला आणि मग मला त्यांना थँक्यू म्हणावं लागेल वर्गातून. ह्या व्हिडिओ खाली एक कमेंट आहे, तुमचा व्हिडिओ बघून मी प्रयत्न केला. आज मी सत्यती हॉस्पिटलमध्ये बेड नंबर 167 ला ऍडमिट आहे. भेटायला आलात तर 1 किलो सफरचंद घेऊन या. ताई, झेब्रा क्रॉस केल्यावर परत कसं यायचं ते सांगा. चौकात उभा आहे, किती वेळ लागेल. झेब्रा आपण घेऊन जायचं की तिथे गेल्यावर तिथे. आमच्याकडचा झेब्रा पळून गेला, दुसऱ्याचा वापरला तर चालेल का? दीदी तुझ्या गांजा डीलरचा नंबर दे. दीदी झेब्रा क्रॉस करून झाला आहे, त्याला परत कात्रज प्राणी संग्रहालय सोडून देऊ का दुसरं? जुली, मुळात तुझी ऑडियन्स जी आहे ना तीच चुकीची आहे. कारण नमस्कार महाराष्ट्र म्हणतेस आणि चमच्यानी आणि फोर्कनी खायला शिकवतेस. नाही ग, 5 बोटांनी खायचे संस्कार आपले. शेतामध्ये दिवसभर राबायचं, दुपारच्या वेळेला मस्त एका झाडाची सावली बघायची, घरून आपल्या रुमालामध्ये बांधून आणलेली बाजरीची भाकरी आणि ठेचा आणि मस्त एक कांदा, ताजी कांद्याची पात आणि विहिरीचं ताजं पाणी, हे सगळं खायचं. तिथेच अर्धा तास झोपायचं आणि मग परत कामाला जायचं. ही आपली संस्कृती. सो दॅट इज इट फॉर टुडे गाईज. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत सदा खुश राहा आणि सदा कूल राहा. आणि हो, मला फेसबुक आणि इंस्टाग्राम वरती फॉलो करायला अजिबात विसरू नका, कारण आजकाल मी इंस्टाग्राम वरती सततच लाईव्ह येते. आपण तिकडे भेटूयात, गप्पा मारूयात. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये फेसेस कॅनडाच्या सगळ्या प्रोडक्टची लिंक दिलेली आहे. जा, तुमच्या आवडीचे प्रोडक्ट मागवा आणि तुमचा आवडीचा जो मेकअप आहे तो घरच्या घरी करा, ते पण वॉटरप्रूफ, स्वेटप्रूफ आणि लॉंग लास्टिंग. आपले शेतामध्ये दिवसभर राबायचं, दुपारच्या वेळेला मस्त एका झाडाची सावली बघायची, घरून आपल्या रुमालामध्ये बांधून आणलेली बाजरीची भाकरी आणि ठेचा आणि मस्त एक कांदा, ताजी कांद्याची पात आणि विहिरीचं ताजं पाणी, हे सगळं खायचं. तिथेच अर्धा तास झोपायचं आणि मग परत कामाला जायचं. ही आपली संस्कृती. सो दॅट इज इट फॉर टुडे गाईज. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत सदा खुश राहा आणि सदा कूल राहा. आणि हो, मला फेसबुक आणि इंस्टाग्राम वरती फॉलो करायला अजिबात विसरू नका, कारण आजकाल मी इंस्टाग्राम वरती सततच लाईव्ह येते. आपण तिकडे भेटूयात, गप्पा मारूयात. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये फेसेस कॅनडाच्या सगळ्या प्रोडक्टची लिंक दिलेली आहे. जा, तुमच्या आवडीचे प्रोडक्ट मागवा आणि तुमचा आवडीचा जो मेकअप आहे तो घरच्या घरी करा, ते पण वॉटरप्रूफ, स्वेटप्रूफ आणि लॉंग लास्टिंग. पापा है हम तेरा पापा है मेरा पगली प्रियंका चोपड़ा, तेरा पगली गुलाब.